आज इथे भेट दिली, काय आव्हान असणार? नाही, आवाहन काहीच नाही. ऑलरेडी आमचं किती मोठं आव्हान आहे हे विरोधकांनी मान्य केलेलं आहे. मला खात्री आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि त्यांनी मनोमन त्यांचा पराभव स्वीकारलेला आहे. त्यांनाही याची कल्पना आहे की इथून जेव्हा निकाल लागेल तेव्हा गुलाल हा मशालेचेच लोक उधळतील आणि गुलाल जगदीश पाटील उधळतील. अजितदादांच्या अपघातावर तुम्ही प्रश्न उपस्थित केला, काय विषय? नाही, आमची शंका आहे. पक्ष कुठला हा महत्वाचाच नाहीये. दादांच्या बद्दल जे काही घडलं त्यावर प्रश्न विचारण्याचा अधिकार दादांवर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला आहे आणि तो प्रश्न आम्ही विचारतोय आणि विचारत राहू. काय शंका आहे नेमकी तुम्ही? नाही, मी त्यावरच्या शंका माझ्या स्पष्ट केलेल्या आहेत. माझे प्रश्न मी स्पष्ट केलेले आहेत. व्हिजिबिलिटीच्या संबंधाने प्रश्न असेल, ऐनवेळी पायलट बदलण्याच्या संबंधाने असेल किंवा दादांच्या अपघाताच्या आधी दादा नेमके कुठे होते, कुणासोबत आले, दादांना गाडीतनं कुणी सोडलं, अनेक प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला द्यावी लागतील. ती DGCA ने द्यावी, ती आंतरराष्ट्रीय. आणि आमचं म्हणणं आहे की या सगळ्याचा तपास हा इथल्या यंत्रणेने नाही तर मोठमोठ्या विमानांचे जेव्हा अपघात होतात तेव्हा ज्या आंतरराष्ट्रीय तपास संस्था कार्यरत असतात त्या आंतरराष्ट्रीय तपास संस्थेने या घटनेचा तपास केला पाहिजे. ताई, एकनाथ शिंदे यांची नक्कल केल्याप्रकरणी तुम्हाला विधान परिषद समन्स आला, या प्रकरणी तुमचं काय म्हणणं? मी त्यावर माझं काल म्हणणं लेखी कळवलेलं आहे आणि ते लेखी म्हणणं मी कळवून त्यांना सांगितलेलं आहे की मी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारामध्ये बिझी आहे, त्यामुळे यामध्ये मला वेळ वाढवून मिळावी. मला वाटते 15 की 16 तारीख मला त्याच्यासाठीची मिळालेली आहे. मी 15-16 तारखेला जाऊन माझं म्हणणं मांडेल. ताई, तुम्ही भाजप फुटीच्या उंबरठ्यावर असं वक्तव्य केलं. भाजप फुटीच्या उंबरठ्यावर आहे याच्यात काय विशेष आहे बरं? आता ज्या पद्धतीने भाजपमधल्या एकूण सगळे दुहीचं वातावरण दिसत आहे, ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांचं काहीतरी वेगळं चाललेलं आहे, इकडे मुनगंटीवार साहेब काहीतरी वेगळं बोलत आहेत, हे जर बघितलं तब्बल 2 वेळा पंकजा मुंडे यांच्या विमानातला बिघाड तब्बल 2 वेळा होणं हे अत्यंत गंभीर आहे. हे सगळं जर बघितलं तर अंतर्गत धुसफूस अनेक गोष्टी पुढे येऊ शकतात. त्यामुळे माझं म्हणणं आहे की होय, भाजप फुटीच्या उंबरठ्यावर आहे आणि याला कारणीभूत देवेंद्र फडणवीसांची आसुरी सत्ताकांक्षा आहे. कारण नवीन लोकांना घेऊन जुन्या निष्ठावंतांना डावलणं, यामुळे भाजपमध्ये जुने विरुद्ध नवे हा संघर्ष निर्माण झालेला आहे. ताई, भाजपचे मंत्री नितेश राणे असं म्हणाले की जिथे आमची सत्ता नाही तिथे आम्ही निधी देणार नाही आणि परत या विधानानंतर भारतीय संविधानामध्ये मी लाडका मंत्री आहे. नाही, ते मुख्यमंत्र्यांचे लाडके असतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना काजळ पावडर करून घरात बसवावं. फार लाडके असतील तर ते महाराष्ट्राचे मंत्री म्हणून जेव्हा शपथ घेतात तेव्हा त्या शपथेच्या नमुन्यात ते स्पष्ट करतात की माझ्या निदर्शनास आणलेली कुठलीही बाब याबद्दल मी अधिकचा ममत्व किंवा आकसभाव न बाळगता पारदर्शकपणे ती कामे मी संपन्न करेन, मी पार पाडेन. तर ते नितेश राणे जर संविधानिक शपथेचा अव्यय करत असतील, अवहेलना करत असतील तर त्यांच्या विरोधात आम्हाला कोर्टात याचिका दाखल करावी लागेल. किंबहुना शिवसेनेकडून त्या संबंधाने राज्यपालांना पत्र लिहिलं गेलेलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना तुम्ही लिहिलेल्या पत्रात असं म्हणलात की सावध राहा, असं तुम्ही हो, माझं पुन्हा एकदा म्हणणं आहे. शुक्राचार्य पासून सावध राहा. ते झारीतील शुक्राचार्य कोण? मी स्पष्टपणे नाव घेऊन बोलते. शिवसेना म्हणजे ओपन किचन असतं, जे शिस्त ते दिसतं. आम्ही घाबरत नाही बोलायला. आम्ही स्पष्टपणे म्हणतोय की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल सारखे लोक, दादांनी जो स्वकर्तृत्वाने आणि अत्यंत कष्टाने उभा केलेला पक्ष आहे, हा पक्ष भाजपच्या दावणीला बांधू पाहत आहेत. त्यामुळे सुनेत्रा वहिनींना त्यांनी गुंगी गुडिया समजू नये. सुनेत्रा वहिनी दादांच्या तालमीत तयार झाल्यात, त्यांना शुभेच्छा आहेत. महिला म्हणून आम्ही कायम त्यांच्या सोबत असणार आहोत आणि त्यामुळे मला असं वाटतं की निश्चित त्या विरोधात. धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी ईव्हीएम मध्ये घोळ नाही असं म्हटलं. एका बाजूला वरिष्ठ नेते. नाही, मला असं वाटतं की ते स्थानिकच्या संदर्भाने वाक्य होतं. त्याचा पुढचा मागचा संदर्भ आधी समजून घ्या. त्यामुळे पुढचा मागचा संदर्भ कापायचा आणि सोयीने भाजपने तो चंक चालवायचा, याला काही अर्थ नाहीये. थँक्यू.